नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते व सरचिटणीस आनंद परांजपे यांनी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून बाहेर पडत सायंकाळी मुंबईत बाळासाहेब भवनामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे भेट देत धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलंय. आनंद आश्रमात पोहोचल्यानंतर वातावरण भावनिक झाले होते. अनेक शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये माजी खासदार आनंद परांजपे यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर शिवसेनेचे ठाण्यातील ज्येष्ठ नेते विलास जोशी यांची गळाभेट घेताच आनंद परांजपे भावुक झाल्याचं पाहायला मिळाले. अनेक वर्षाच्या राजकीय आणि वैयक्तिक संबंधांच्या आठवणींमुळे त्यांना अश्रू अनावर झाल्याचं उपस्थितांनी सांगितले. दरम्यान आनंद परांजपे यांच्या शिवसेनेला प्रवेशामुळे ठाणे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून शिवसैनिकांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण आहे. आज माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. 14 वर्षानंतर शिवसेनेमध्ये माझी घरवापसी झाली. शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे शिवसेनेचं युवा नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्यामुळे माझी शिवसेनेमध्ये घरवापसी झाली. खरं तर असंख्य आठवणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या या वास्तूशी जोडलेल्या आहेत. माझं लहानपण मला आठवतं की माझे वडील स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपे साहेबांबरोबर, म्हणजे मी 3री-4थीत होतो तेव्हापासून या वास्तूमध्ये यायचो. माझ्या वडिलांबरोबर काम केलेले ज्येष्ठ शिवसैनिक विलासजी जोशी असतील, दिलीप साने असतील, पांडुरंग पाटील असतील, शहर प्रमुख हेमंत पवार असतील, अभिजित दरेकर असतील, सर्वच म्हणजे कुटुंबामध्ये परत आल्यासारखं वाटतंय. आणि तोही क्षण मला लक्षात आहे. मागच्या खोलीमध्ये 2008ला शिंदे साहेबांनी बोलवलेलं आणि सांगितलं तुला बाय इलेक्शन लढायचे. म्हटलं साहेब मी तर कधी इलेक्शन लढलोच नाही आहे. त्यामुळे तू कशाला घाबरतो, मी तुझ्या मागे आहे ना. दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे, नावामध्ये तुझा आनंद आहे आणि हे ठाणा शिवसेनेचं आहे, दिघे साहेबांचे. या आठवणी पुन्हा एकदा आल्या आणि पुन्हा शिवसेनेच्या परिवारामध्ये आल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. ती जे जबाबदारी संघटनेमध्ये मला देतील ती प्रामाणिक शिवसैनिक एक कार्यकर्ता म्हणून मी पार पाडीन. आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील, श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील, ही जी काही जबाबदारी मला संघटनेमध्ये देतील ती मी पार पाडीन. काल प्रवेश केल्यानंतर आज माझ्यासाठी खूप हा भावनिक क्षण आहे. या वास्तूमध्ये आल्यानंतर अनेक लहानपणापासूनच्या आठवणी या वास्तूबद्दलच्या आहेत. आणि इथे कायम आल्यानंतर दिघे साहेब आजही त्या खुर्चीमध्ये बसून बघतायत आपल्याला. ही भावना आहे की दिघे साहेबांचं वास्तव्य आजही या वास्तूमध्ये आहे आणि शिवसैनिक कसा काम करतोय आणि ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचे ठाणं हे आज कायम दिघे साहेब बघत आहेत. ह्याच भावना आजही आहेत. जी जबाबदारी मला देतील आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब ती प्रामाणिकपणे पार पाडीन. शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेश घरवापसी करत असताना मी अत्यंत प्रामाणिकपणे कुठल्याही प्रकारची इच्छा व्यक्त केली नाही. केवळ संघटनेमध्ये काम करण्याची मला जबाबदारी द्या एवढंच मी त्यांच्याकडे मागितलं होतं आणि ती जे जबाबदारी देतील ते मी प्रामाणिकपणे पार पाडेन. तर मी स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील आभार व्यक्त केले. राष्ट्रवादीतला माझा प्रवास हा श्रद्धेय शरद पवार साहेबांबरोबर, स्वर्गीय अजितदादा पवार असतील, सुप्रियाताई सुळे असतील, प्रफुल्ल पटेलजी असतील, आत्ताच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील, सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त केले. संघटनेमध्ये मला जबाबदारी दिलेले त्यावेळेचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी असतील, त्यानंतर प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेबांनी काम बघितलं, दोघांचेही मी आभार व्यक्त केले. किंबहुना ठाण्यामध्ये काम करत असताना डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांचे देखील राष्ट्रवादीच्या सर्व नेते कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त कालच केलेले आहेत.
कुठल्याही प्रकारचं दुःख, कुठल्याही प्रकारची कटुता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील महायुतीमधला एक घटक पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे महायुतीचे पक्ष असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कुठलीही कटुता नाही. की त्याबाबतची स्पष्ट भूमिका शिवसेनेचे मंत्री माननीय उदय सामंत साहेबांनी स्पष्ट केलेली आहे. वरिष्ठ पातळीवर राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते व त्यानंतर स्वतः उदय सामंत यांनी सुनेत्राताईंशी बोलणं केलं, जय पवारांशी बोलणं केलं, खासदार सुनील तटकरेंशी बोलणं केलं आणि त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही किंवा कुठल्याही प्रकारची कटुता देखील दोन्ही पक्षांमध्ये नाही. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, लेखक आणि नाटककार डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. काही वर्षापूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झालं होतं आणि त्यांच्यावरती उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मानसिक आरोग्य, मानसोपचार आणि समाज प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं योगदान अत्यंत मोलाचं मानलं जातं. मानसिक आजारांविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. त्यांच्या लेखनातून आणि व्याख्यानातून अनेकांना सकारात्मक विचारांची दिशा मिळाली. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे केवळ मानसोपचार तज्ज्ञ नव्हते, तर ते लोकप्रिय लेखक, नाटककार आणि उत्तम वक्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी विविध सामाजिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांमधून लोकांशी संवाद साधला. यूट्यूबवरील त्यांच्या मुलाखती आणि चर्चांमधून अनेकांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचं पार्थिव ठाण्यातील सरस्वती शाळेत येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाडकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण केली व अंतिम दर्शन घेतलं. तसेच अंत्यदर्शन प्रसंगी वेळी खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपोळकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, किरण नागती, मिलिंद जोशी तसेच सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, माजी खासदार कुमार केतकर, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, इतर पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, बंधू भगिनी उपस्थित होते.
यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या कार्याबद्दल काय सांगाल, त्यांच्या एकूण परिचयाबद्दल? त्यांचा परिचय असा करून दिला जातोय की ते एक अत्यंत कर्तबगार असे मानसशास्त्रज्ञ आहेत, परंतु ती त्यांची ओळख ही अतिशय मर्यादित आहे. आता मी त्यांना जी 40-45 वर्ष ओळखतोय त्याच्यामध्ये त्यांनी काय गोष्ट केलेली नाही. त्यांनी नाटकं लिहिलेली आहेत, त्यांनी कविता लिहिल्या आहेत, त्यांनी लेख लिहिले आहेत, त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत. किंबहुना ज्या क्षेत्रात ते काम करत होते म्हणजे वैद्यकीय क्षेत्र, त्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय काय दुर्गुण पसरलेले आहे, काय काय तिथे वैद्यक सत्ता म्हणून त्यांनी पुस्तक इतक्या प्रकारे ते समाजामध्ये होते की मला कायम आश्चर्य वाटायचं की 24 तास यांना पुरतात कसे. कारण त्या सगळ्या 24 तासात आपल्याच 24 तासात ते सगळ्या गोष्टी करायचे. त्यांच्या नाटकाच्या अभिवाचनाला आम्ही हजर आहे. एवढं करून ते विविध शाळातल्या आणि कॉलेजातल्या मुलांना एकत्र करून मार्गदर्शन शिबिर घ्यायचे. ते मार्गदर्शन शिबिराला काही 1000 मुलं असायची, 1000, आणि आम्ही त्याला कित्येक वेळा त्यांच्या त्या कार्यक्रमांमध्ये होतो. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या आपण कर्तबगारी सांगतो विज्ञान हा मुख्य, त्यांचं वागणं जे होतं अत्यंत लाघवी, अतिशय लाघवी, प्रेमळ, आणि त्यांचा जे संपर्क होता शाळेतल्या कॉलेजातल्या मुलांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, अतिशय सामान्य माणसापासून ते अतिशय बुद्धिमान माणसापर्यंत. म्हणूनच आता इथे डॉक्टर अनिल काकोडकरांसारखा एवढा श्रेष्ठ माणूस तो सुद्धा आता इथे हजर होता. नाटकातले तर वगैरे होते, सेलिब्रिटी होते. गंमत अशी की त्यांना सेलिब्रिटी होण्याची शक्यता होती तरी पण झाले नाही. त्यांना सेलिब्रिटी असण्यात महत्त्व नव्हतं, कारण त्यांच्या कामामध्ये मी विचारलं त्यांचं कार्य, तर ते कार्य असं होतं सर्व स्तरांवरनं जागृती करायची. त्याच पार्श्वभूमीवर मुक्तांगणमध्ये त्यांनी सहभाग केला. मुक्तांगणमुळे त्यांची ओळख खूप लोकांना आहे, मानसशास्त्रज्ञ म्हणून आहे, पण त्यांच्या वागण्यातनं त्यांचं जेवढं शिक्षण आहे ना तेवढं त्यांच्या ह्या एकूण क्षेत्रात नाही. मला वाटतं त्यांच्या वागण्याचा परिणाम, संस्कार जर आत्ताच्या तरुण मुलांनी घेतला तर त्याचा खूप प्रभाव पडू शकेल. त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या कर्तबगारीचा परिणाम होईल, पण त्यांच्या वागण्याचा संस्कार लोकांनी घ्यायला हवा. कारण त्या वागण्यातनं त्यांनी बरंच शिक्षण दिलेलं आहे. त्यांनी समाज जागृती केली की त्यांच्या समाज वर्तनातनं सुद्धा केलं. हे लक्षात घेतलं पाहिजे. असा माणूस परत होणार नाही, पण परत होणार नाही, पण ते गुण जर काही मुलांनी त्यांच्या जाण्याच्या निमित्ताने घेतले तर माणसं अशी निर्माण होऊ शकतील असा आशावाद आपल्याला वाटतो. ते कधीही निराशावादी नव्हते, अतिशय वाईट परिस्थितीत होते, आशावादी होते. तो आशावादही आपण घेतला पाहिजे आणि तो आत्मविश्वास. 40 वर्षांपासून तुमचं त्यांच्याशी परिचय आहे, काय नेमक्या आठवणी आहेत? हो, खूप आठवण येत. आम्ही एकत्र प्रवास केला आहे. कराड, सातारा, सांगली, सगळ्या पश्चिम महाराष्ट्राला प्रवास केला आहे. त्यावर चित्र वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही चित्रपट, नाटकं, त्यामुळे त्या आठवणी काय इतक्या आहेत की त्या सांगतात येणार तशा आहेत. जगावर सध्या तिसऱ्या महायुद्धाचे काळे ढग दाटले असतानाच केवळ राजकीय किंवा बौद्धिक स्तरावरील प्रयत्न पुरेसे नसून राष्ट्राला आध्यात्मिक अधिष्ठानाची मोठी गरज आहे. याच उदात्त हेतूने भारताला अभेद्य आध्यात्मिक संरक्षक कवच लाभावे आणि देशाची सर्वांगी प्रगती होऊन पुन्हा एकदा रामराज्याचा उदय व्हावा, या संकल्पपूर्तीसाठी सनातन संस्थेच्या वतीने मुंबईत श्री राजमातंगी महायज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. येत्या रविवारी 17 मे 2026 रोजी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नरदुल्ला टँक मैदानावरती दुपारी 3:30 ते सायंकाळी 7:30 या वेळेमध्ये हा यज्ञ अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये संपन्न होणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता
चेतन राजहंस पुरोहित अन ज्योतिर्विद श्रेयस पिसोळकर आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे नवी मुंबई समन्वयक कैलास पाटील उपस्थित होते. हा महायज्ञ केवळ धार्मिक विधी नसून तो राष्ट्ररक्षणाचा एक आध्यात्मिक लढा असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलेलं आहे. या यज्ञाचे आध्यात्मिक महत्त्व विशद करताना अभयवर्तक म्हणाले की आदिशक्ती देवी सतीच्या क्रोधातून प्रकट झालेल्या दशमहाविद्यामध्ये मातंगी देवीचे स्थान अनन्यसाधारण आहे. देवी मातंगी ही आदिशक्तीची प्रधानमंत्री म्हणजेच प्रमुख सल्लागार मानली जाते. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी या देवीची उपासना फलदायी ठरते. ऐतिहासिक संदर्भाचा दाखला देत त्यांनी सांगितलं की त्रेतायुगात प्रभू श्रीरामाच्या अवताराच्या वेळीही राजमातंगी देवीचं तत्त्व कार्यरत होते, ज्यामुळे आदर्श रामराज्य स्थापन होऊ शकले. आजच्या काळात तशाच देवी शक्तीच्या आशीर्वादाने भारताचं संरक्षण व्हावं हा या यज्ञामागील मुख्य उद्देश आहे. आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये या ठिकाणी श्री राजमातंगी महायज्ञाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. 17 मे 2026 या दिवशी श्री राजमातंगी महायज्ञाचं आयोजन मुंबईमधल्या नरदुल्ला टँक मैदान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सनातन संस्थेच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे की या महायज्ञाला आपण आवर्जून उपस्थित राहा. दुपारी 3:30 वाजता हा महायज्ञ होईल. आपल्या सर्वांना QR कोड विविध ठिकाणी सोशल मीडियाद्वारे आम्ही प्रसारित केलेले आहेत. त्याचबरोबर मोबाईल संपर्क क्रमांक देखील प्रसारित केलेले आहेत. मोठी मोठी होर्डिंग शहरामध्ये लागलेली आहेत. बसस्टॉपवरती जाहिराती सुरू आहेत. या सगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून सगळ्या प्रकारचा प्रसार करण्यात आलेला आहे. तर सगळ्यांना विनम्र आवाहन आहे की या श्री राजमातंगी महायज्ञामध्ये आपण आवर्जून उपस्थित राहा. भारताच्या रक्षणासाठी आणि लोककल्याणासाठी हा महायज्ञ आयोजित केला जात आहे. आणि या ठिकाणी श्री सोरटी सोमनाथ लिंगाचं दर्शन, त्या ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन देखील आपल्याला सगळ्यांना होणार आहे. तर सर्वांना एक पर्वणी आहे की या ठिकाणी आपल्याला हे शिवलिंग पाहायला मिळेल. या दर्शनासाठी आपण सगळ्यांनी नरदुल्ला टँक मैदानावरती अवश्य 17 मे 2026 रोजी या. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती शहरातील आपत्कालीन व्यवस्थेची तयारी अधिक सक्षम करण्यासाठी महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देत संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला. पावसाळ्याच्या कालावधीत नागरिकांना तातडीची मदत मिळावी तसेच मुख्यालयासह सर्व प्रभाग समिती स्तरावरील आपत्ती कक्ष 24 तास सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिलेले आहेत. यावेळी सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, उपायुक्त जी गोदेपुरे, मनीष जोशी, आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी तडवी, आपत्कालीन विभागातील कर्मचारी उपस्थित होते. महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी सांगितलं की मान्सून कालावधीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मनुष्यबळाची कमतरता भासता कामा नये. शहरातील कोणत्याही भागातून मदतीचा संदेश प्राप्त होता संपूर्ण यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचेल यासाठी योग्य नियोजन करण्यात यावं. तसेच आपत्कालीन कक्षात येणाऱ्या प्रत्येक कॉलची व्यवस्थित नोंद ठेवण्यात यावी. संबंधित तक्रारींवरती कोणती कार्यवाही करण्यात आली याची माहिती तक्रारदाराला वेळोवेळी देण्यात यावी अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रसामुग्री अद्ययावत ठेवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. प्राप्त झालेल्या तक्रारींचे पूर्णपणे निवारण होईपर्यंत त्या वाचा सातत्याने आढावा घेण्यात यावा असंही त्यांनी स्पष्ट केलंय. पावसाळ्यात विविध विभागांमध्ये समन्वय राखणे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं नमूद करत महावितरण आणि पोलीस विभागाचे समन्वयक आपत्कालीन कक्षात उपलब्ध ठेवण्याबाबत नियोजन करण्यात सांगण्यात आलेलं आहे. तसेच आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्यांमध्येही परस्पर समन्वय आवश्यक असल्यास त्यांनी अधोरेखित केले. आता हे फुटेज घ्यायला हे ऑलरेडी सांडली करतो का पोलीसच स्वतः दिसलं पाहिजे ना CCTV. त्यांची एजन्सी गव्हर्नमेंट एजन्सी केलं आणि त्यांनी त्यांचं टेंडर केलं, त्याला शासनाने पेमेंट केलं. मॅडम ने इकडे घे ना, इथे बोलून मी शॉर्ट घेत आहे. शिवफाटा कल्याण फाटा पण दिसतो शिवफाटा कल्याण फाटा आणि आपण त्यांच्याशी देखील बोलतो ACP तर त्याचे अलर्ट देखील इन्स्पेक्टर प्रोव्हिजन करतात. जरी कुठे काही टॅक्स झाला पाणी साठतं कुठे झाड पडतं तर तुम्हाला शक्य नाही होणार. त्याचे अलर्ट आला आपल्याला तर इमिजिएटली कळलं पाणी सापडत त्याचप्रमाणे आपण काय करू. खरं तर पावसाळ्यामध्ये अनेक दुर्घटना दरवर्षीच होत असतात आणि त्या धर्तीवरच मला असं वाटतं की आज आपत्कालीन कक्षाला आपण भेट दिलेली आहे. या कक्षामध्ये असलेली यंत्रणा
आणि याचे कामकाज कशा प्रकारे चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये दुर्घटना ज्या होतील त्याला कसे सामोरे जाणार आहे आपलं आपत्कालीन, यासाठी आपण या आपत्कालीनला आज भेट दिलेली आहे. तर मला असं वाटतं की मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अग्निशमन विभाग असे एकूण 13 हॉटलाईन आहेत खरं तर. आणि या कक्षाकडे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री ही मुबलक असल्याचं मला दिसून आलं आहे. आपण त्याचे व्हिडिओ घेतलेच आहेत. पण येत्या मान्सून कालावधीमध्ये खरं तर आपली सदृश्य घटनांना सामोरे जाण्यासाठी ही व्यवस्था एकदम चांगली व्यवस्थित असली पाहिजे. एखादा फोन कॉल आला तर तो उचलला गेला पाहिजे, कारण स्थानिक नगरसेवकांचे असे म्हणणं असतं की आम्ही वारंवार फोन करतो पण फोन उचलले जात नाहीत. तर ही सगळी व्यवस्था कशी काय आहे बघण्यासाठी आणि आपत्कालीनला चे अधिकारी जे आहेत त्यांना आपण या सूचना आज दिल्या आहेत की जी घटना ज्या प्रभागामध्ये होईल तर त्या तिथल्या स्थानिक नगरसेवकांचे फोन होतात, कधी नागरिकांचे फोन येतात, तर ते फोन उचलले गेले पाहिजेत. किंवा एखादा नगरसेवक त्यासाठी पाठपुरावा करत असेल तर त्या तत्काळ त्या घटनेवर आपण हजर राहिले गेले पाहिजेत. कक्षामध्ये काही सुधारणा पण करण्याच्या ज्या गरजा आहेत त्याही आज आपण बघून घेतल्या आणि तसे निर्देश अजून वाढवण्यासाठीही आपण आपत्कालीनला सांगण्यात आला आहे. विषयी नुकतंच या ठिकाणी सन्माननीय उपायुक्त गोदापुरे साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने म्हणजे गृह विभागाच्या वतीने ठाणे शहरामध्ये 6,500 त्या ठिकाणी CCTV गृह म्हणजे पोलिसांच्या मार्फत या ठिकाणी बसवले जाणार आहे. वास्तविक पाहता CCTV बसवणं आणि ती CCTVचं सेंटरवरती त्या ठिकाणी ते चित्र दिसणं म्हणजे अंमलबजावणी होणं, या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. खास करून फॉरेस्ट विभाग असेल, जो फॉरेस्ट विभागाला लागून झोपडपट्टी आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची नशा करून त्या ठिकाणी नागरिकांना निश्चित प्रकारे त्रास होतो. त्याकरिता त्या ठिकाणी CCTV बसवले जातात. पण ते CCTV जर दिसत नसतील तर पुढची कार्यवाही पोलिसांच्या मार्फत होत नाही. म्हणून मी नुकतंच या ठिकाणी गोदापुरे साहेबांना सांगितलं की माननीय महापौरांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी महापालिकेमध्ये पोलीस विभागाचे प्रतिनिधी, महापालिकेचे प्रतिनिधी आणि गटनेते यांच्याबरोबर एक बैठक घेऊन त्या विभागामध्ये पहिलं तर 6,500 जे शासनाने गृह विभागाने मंजूर केलेले CCTVज आहेत ते त्या विभागामध्ये निश्चित सन्माननीय नगरसेवकांना, त्या विभागातल्या नगरसेवकांना निश्चित प्रकारे विश्वासात घेऊन त्या ठिकाणी बसवण्यात यावे आणि CCTV बसवून त्या ठिकाणी जे असे गैरकृत्य होतं त्याचं निश्चित ते सेंटर अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत राहावं या संदर्भाची भूमिका घेणं गरजेचं आहे, जेणेकरून शहरामध्ये असे जे लहान सहान गुन्हे घडतात ते गुन्हे उघडकीस यायला या दृष्टिकोनातून मदत. देशातील युवकांचा अवमान करणाऱ्या उबाटा खासदार संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात राज्यभरात युवा सेनेकडून शिवसेना स्टाईलने आंदोलन केलं जाईल असा इशारा युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिला आहे. ठाण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सरनाईक म्हणाले की राऊत यांना चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारे वाईट बोलण्याची सवय आहे. राऊतच मंद झाले असून भरकटले आहेत अशी टीका सरनाईक यांनी केली आहे. राऊत यांनी तरुणाबद्दल केलेल्या एक्स पोस्टची सरनाईक यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. पुढे ते म्हणाले की राऊतांनी त्यांच्याच पक्षातील युवा नेत्यांवरचा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र आणि देशातील युवकांवरती खापर फोडले असावे असा टोला सरनाईक यांनी यावेळी लगावलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील युवा पुढे जात आहे. देश विकास पथावरती आहे. मात्र विकासावर टीका करणे हा राऊत यांना रोग लागलेला आहे. राऊत यांनी युवकांचा केलेला अवमान खपवून घेतला नाही. त्यांनी कॅमेऱ्यासमोर माफी मागितलीच पाहिजे, अन्यथा त्यांच्या विरोधात राज्यभरात शिवसेना स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा सरनाईक यांनी यावेळी दिलेला आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील तरुण पुढे जात आहेत आणि येणाऱ्या काळात राज्यासाठी चांगले काम करतील असा विश्वास सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला आहे. देशात युवकांना उज्ज्वल भविष्य आहे. राऊतांकडून युवकांना भरकटण्याचं काम होत आहे, मात्र त्याला इथला युवक बळी पडणार नाही असा विश्वास पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील युवा सुसंस्कृत असून
नेपाळसारखे भारतात युवकांकडून आंदोलन होणार नाही असं सरनाईक यांनी म्हटलं आहे. काल रात्रीच उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केला होता आणि त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी भारताचा प्रत्येक युवक हा भरकटलेला आहे, मंद झालेला आहे, अशी टीका त्यांनी भारताच्या युवकांवर केलेली आहे. मी खऱ्या अर्थानं आपल्याला सांगतो, भारताचा युवक हा भरकटलेला नाहीये किंवा भारताचा युवक हा मंद नाही, तर सन्माननीय संजयजी राऊत हे भरकटलेले आहेत, हे मंद आहेत आणि कदाचित त्यांच्या पक्षाच्या युवा नेत्यांवरचा जो राग आहे किंवा जो दोष आहे ते संपूर्ण महाराष्ट्राच्या युवकांवर किंवा देशाच्या युवकांवर ते आरोप करतायत. मी संजय राऊतांना एवढंच सांगू इच्छितो की आज भारत देश हा देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांवर, यांच्या नेतृत्वावर चालणारा हा युवक आहे आणि भारत देश हा प्रगतीच्या पथावर चालणारा एक देश म्हणून आज आपल्या देशाची ही ओळख झालेली आहे. त्यामुळे युवकांवर टीका करणे, कधी महिलांवर टीका करणे, देशाच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करणे, विकासावर टीका करणे हे संजय राऊतांची सवय झालेली आहे. त्यामुळे आज युवा सेना म्हणून आपण पाहू शकता की ही उपस्थित असलेली जी आमची युवा सेना आहे ही काय मंद नाही, ही भरकटलेली युवक नाही आहेत. ही युवक देशाची सेवा करण्यासाठी पुढे आलेली आमचे युवक आहेत. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी ही युवक पुढे आलेले आहेत आणि निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हे सर्व युवक हे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगलं काम करत राहणार, हे आज मला आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे. संजय राऊत वारंवार कुठल्या ना कुठल्या गोष्टींच्या माध्यमातून अटेन्शनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत असतात, परंतु मी त्यांना स्पष्टपणे सांगतो, कदाचित त्यांनी काल केलेला जो ट्विट आहे तो योग्य असू शकतो, कारण त्यांच्या पक्षामध्ये असलेले जे युवा नेते आहेत ते युवा नेता कदाचित भरकटलेले आहेत किंवा ते युवा नेते कदाचित मंद आहेत आणि कदाचित त्यांचं नाव न टाकता त्यांनी महाराष्ट्राच्या युवकांवर ही टीका केलेली आहे. दिसतोय त्या दोघांमध्ये होत असलेल्या भांडणांमुळे कदाचित हे अशा प्रकारे ट्विट, आणि नेमकं रात्रीच्याच वेळेस हे ट्विट येत आहेत, त्यामुळे कदाचित तो कारण असू शकतो. शेवटी मेंटली थोडं आपण डिस्टर्ब झाल्यानंतर आपण आपल्या मनातल्या काही गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, आपण आपल्या घरच्यांशी बोलतो, आपल्या नेतृत्वांशी बोलत असतो, परंतु संजय राऊत साहेबांकडे आता नेतृत्व सुद्धा नाहीये, कारण त्यांच्याच पक्षाच्या वरिष्ठांसोबत काही पटत नसल्यामुळे त्यांनी कदाचित तो राग त्या ट्विटच्या माध्यमातून, ती भावना जी त्यांची होती त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेली आहे. युवा सेना संजय राऊतांनी सर्वप्रथम तर माफी मागितलीच पाहिजे. महाराष्ट्राच्या युवकांची माफी, देशाच्या युवकांची त्यांनी माफी मागितली पाहिजे. आज प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब हे युवकांना पुढे नेत आहेत. आज तुम्ही बघा की भारत देश स्टार्टअप्स असतील, वेगवेगळे व्यवसाय असतील, हे सगळे पुढे नेण्यासाठी आज युवकांना पुढे नेण्याचं काम हे आदरणीय मोदी साहेब करतायत, आदरणीय शिंदे साहेब करतायत, महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करतायत. परंतु संजय राऊत वारंवार अशा टीका करून युवकांचं कुठेतरी प्रोत्साहन कमी करण्याचं काम हे ते करतायत. म्हणून युवा जो आहे तो भारताची ताकद आहे, युवा जो आहे तो ह्या महाराष्ट्राची ताकद आहे, हे भविष्य युवकांचं आहे आणि अशा पद्धतीने युवकांवर टीका करणं हे चुकीचं आहे, हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगतोय. प्रामुख्यानं युवा सेना एकच मागणी करते की संजय राऊतांनी जसं ट्विट करून युवकांचा अपमान केलेला आहे, संजय राऊतांनी कॅमेऱ्याच्या समोर येऊन महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण देशाच्या युवकांची माफी मागावी, ही आमची त्या ठिकाणी विनंती असणार आहे. आणि निश्चितपणे जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेना स्टाईलने, युवा सेने स्टाईलने आम्ही जे आंदोलन करायचं आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. 100% आज आपण पाहू शकता की नेपाळमध्ये ज्या जेनझी मतदारांनी पूर्ण तिथलं जे सरकार आहे त्या सरकारला पूर्ण बदलून टाकलेलं आहे आणि कदाचित अशाच पद्धतीने युवकांना म्हणजे कन्फ्यूज करण्याचं काम, त्यांना त्यांचं माइंड डायव्हर्ट करण्याचं काम कदाचित ह्या नेते मंडळींकडनं होत आहे. पण शेवटी हा भारत देश आहे, ही महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचा जो युवा आहे तो सुसंस्कृत युवा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या युवकाला माहिती आहे की त्यांचा विश्वास जो आहे तो आदरणीय मोदी साहेबांवर, महाराष्ट्रामध्ये आदरणीय शिंदे साहेबांवर आहे आणि त्यामुळे अशा कुठलीही पावले उचलणार नाही. परंतु सर्व महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या युवकांकडनं आम्हाला मागणी, युवा सेना म्हणून आमच्या सगळीकडे मागणी येतात. म्हणजे आज आपण पाहू शकता हे काय विषय फक्त मुंबई ठाणे मर्यादित नाहीये. आज हा जो राग आहे,
आपण पाहू शकता की महाराष्ट्रातून आलेले सर्व युवा सैनिक आहेत. हे महाराष्ट्रातून आलेले आमचे युवा सैनिक यांचा हा राग या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी ते आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही निश्चितपणे शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार आहोत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.